छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी। समाजसेविका समृद्धी सहकारी बँकेच्या चेअरमन सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी देवाज बंगलो हनुमाननगर नांदगाव येथे दुपारी 12 ते 5 पर्यंत अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून शुभेच्छा व आशीर्वाद स्वीकारणार आहेत। श्रावणातील आज दुसरा सोमवार असून त्यानिमित्ताने नाशिकच्या मनमाड जवळील नागापूर येथील पुरातन हेमांडपंथी नागेश्वर महादेव मंदिरात सकाळपासूनच भाविकांची दर्शनाला मोठी गर्दी झाली आहे। 350 वर्षांपूर्वीपासून औरंगजेबाच्या काळात मंदिर उद्ध्वस्त करण्यात येत होते, तेव्हा हे मंदिर ग्रामस्थांनी जमिनीत पुरून टाकण्याचा प्रयत्न केला। तेव्हापासून हे मंदिर खोलगट भागात आहे। सुमारे 14 एकर क्षेत्रात पसरलेल्या पुरातन मंदिरात महादेवाची पिंड आणि माता पार्वतीची मूर्ती असून येथील महादेवाची पिंड ही स्वयंभू आहे। दरवर्षी श्रावणात येथे मोठी यात्रा भरत असल्याने दूरवरून अनेक भाविक कावड घेऊन महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी येत असतात। चांदवड येथील डोंगर रांगांमध्ये वसलेल्या पुरातन अशा चंद्रेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवार निमित्ताने सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी होती। निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या ठिकाणी नेहमीच पर्यटन व भाविक दर्शनाला येत असतात। निसर्गाच्या सानिध्यात दूरवरून भाविक आवर्जून दर्शनाला हजेरी लावत असतात। श्रावणी निमित्ताने चंद्रेश्वर मंदिर ट्रस्ट तर्फे सकाळपासूनच भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येत असते। आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या सूचनेवरून मनमाड पिंपळखुटे मुक्कामी बस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने विद्यार्थी, शेतकरी तसेच परिसरातील नागरिकांचा दळणवळणाचा मार्ग मोकळा झाल्याने आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानण्यात येत आहेत। मनमाड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या नगरसेविका सौ कमल वाल्मिकप्पा आंधळे यांची बिनविरोध निवड झाली। मावळते उपनगराध्यक्ष मुकुंद एडिंजे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी नांदगावचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत कमल आंधळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले। पालिकेचे सर्व नगरसेवक बैठकीला उपस्थित होते। डिसेंबरमध्ये झालेल्या मनमाड नगरपालिका निवडणुकीत कमल आंधळे या प्रभाग क्रमांक 5 मधून प्रथमच नगरसेविका म्हणून निवडून आल्या। त्यांनी या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्या पत्नी सौ कीर्ती गणेश धात्रक यांचा पराभव केला होता। अल्पावधीतच उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली आंधळे यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे। त्यांच्या या निवडीमुळे मनमाड पालिकेतील शिवसेनेची राजकीय ताकद अधिक अधोरेखित झाली आहे। निवडीनंतर आमदार सुहास अण्णा कांदे, युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, समृद्धी बँकेच्या चेअरमन अंजुमताई कांदे, नगराध्यक्ष योगेश पाटील तसेच पालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष कमल आंधळे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। दरम्यान निवड जाहीर होताच पालिका परिसरात समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला। कमल आंधळे यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला। प्रथमच नगरसेविका झालेल्या आंधळे यांची थेट उपनगराध्यक्षपदी झालेली निवड ही मनमाडच्या स्थानिक राजकारणातील लक्षवेधी घडामोड ठरली आहे। नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे एका बिथरलेल्या माकडाने काही नागरिक व शिक्षकांना चावा घेत धुमाकूळ घातल्याने नागरिक भयभीत झाले होते। दरम्यान या बिथरलेल्या माकडाला जेरबंद करण्याचा प्रयत्न एकदा फोल ठरला असला तरी वनविभागाच्या रेस्क्यू टीमने शॉटगनने इंजेक्शन देऊन माकडास बेशुद्ध करून जेरबंद केल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। जय हरी। एवढ्या मोठ्या ऐतिहासिक वारकरी पंथांच्या या मेळाव्याला माझाही एक छोटासा मुंगीचा वाटा असावा म्हणून हा माझा एक निष्फळ प्रयत्न आहे। सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती। आता विश्वात्मके देवे येणे वागितले तोषावे, तोषोनी मज द्यावे, बसाय दान हे जे खळांची व्यंकटी सानो तया
भाग्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांगी आई, अनवर्त भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे अर्व, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव इयुषांचे, चंद्रमेचे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दुष्टा दुष्ट विजय ओवावेची, एथ मने श्री विश्वेश्वराहो, आहो दान पसाओ, तेने बरे ज्ञान देओ, सुखिया जाहला. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. जय महाराष्ट्र. 1 मिनिट सर्वांना विनंती की जागेवर बसावं. या ठिकाणी च्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य IVF मोफत सल्ला व तपासणी शिबिर दिनांक 13 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत. शिबिरात सहभागी रुग्णांसाठी IVF उपचार पॅकेज केवळ 99,000. ठिकाण देवकी हॉस्पिटल मनमाड. संपर्क क्रमांक 89 83 89 31 77 93 25 30 63 10. मध्ये GNMA कोर्स फक्त 9,999 मध्ये. पात्रता 12वी पास नापास. सिद्धी पॅरामेडिकल. संपर्क क्रमांक 98 23 25 53 55 91 45 15 59 55. द न्यूजचे हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले हे नक्की कळवा. जनश्रद्धा न्यूज, जनतेच्या समस्यांचे स्पष्ट प्रतिबिंब. आमच्या जनश्रद्धा न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व ताज्या घडामोडींसाठी अपडेट रहा.